जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत आपल्या गावची एक अनोखी अशी कुळाकुळांपासून परंपरेपासून चालत असलेली कणकेश्वरची यात्रा. येस, कणकेश्वर देवस्थान हे अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध असं देवस्थान आहे, जे समुद्रसपाटीपासून सुमारे 3800 फूट एवढ्या उंचीवरती आहे. आज आपण पहाटेच या देवस्थानाला यात्रेनिमित्त भेट देणार होतो आणि त्यासाठी तिथे असलेल्या जवळपास 750 पायऱ्यांचा प्रवास सुरू केला होता. 750 पायऱ्यांमध्ये आपल्याला सुरुवातीलाच काही क्लाइंब आणि स्टीप असे पॅच पाहायला मिळतात, जिथे वाटसरूंची चांगलीच दमछाक होते. पण त्या पुढचं निसर्गरम्य आणि मनमोहक असं हे दृश्य पाहण्यासाठी आवर्जून आजही ट्रेकर्स लोक इकडे येतात. कणकेश्वर देवस्थानाच्या वतीने पायऱ्यांच्या मधोमध काही स्टीलच्या रेलिंग्स आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून यात्रेकरूंना आणि महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्याचा फायदा होतो. स्टीप पॅच पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना भाविकांना आणि यात्रेकरूंना बसण्यासाठी स्टोन पॅचेसची सोय केलेली आहे. आणि तसेच आपल्याला हा निसर्गरम्य असा दृश्य पाहत असताना संपूर्ण यात्रेचा आनंद घेता येतो. आज तशी यात्रेमध्ये गर्दी फार कमीच होती. पहाटेच्या वातावरणामध्ये दुरून दिसणारा समुद्र, खांदेरी उंदेरी बेटं, काही दूरवर पसरलेलं धुक्याच्छादित प्रदेश आणि समोरून चालणारी ही मनमोहक रेल्वे लाईन, त्यावरची मालगाडी. संपूर्ण प्रवासात आम्ही या गोष्टीचा आनंद घेत प्रवास पुढे सरसावत होतो. काही ठिकाणी आपल्याला सूर्योदय आणि सूर्यास्तांची एवढी छान प्रकारे चित्रणं भेटलेली आहेत की तिथे दृश्य पाहताना तिथून पायच निघत नव्हता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वच्छंद झाडी आणि त्यामध्ये आपल्याला एक मध्यंतरीचा पॅच पाहायला मिळाला, जिथे 750 पायऱ्यांपैकी एक्झॅक्ट 350 पायऱ्या वरती आपल्याला जायचं होतं. तिथे आपल्याला एक देवाचा पाय, त्याचा ठसा असं एक चिन्ह भेटतं, ज्याच्या पूर्वांकित कथेनुसार आपल्याला कळतं की अजून इथून वरती 350 पायऱ्यांचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. एका दंतकथेनुसार या पायऱ्यांच्या इतिहासामध्ये जेव्हा या पायऱ्या डोंगरावरती कोरल्या जात होत्या, भाविकांच्या सोयीसाठी बनवल्या जात होत्या, तेव्हा साक्षात देव इथे या पायऱ्यांचं बांधकाम पाहण्यासाठी दर्शनासाठी आले होते. आणि त्याची ओळख म्हणून देवांनी या पायऱ्यावरती स्वतःच्या पायाचा ठसा उमटवलेला होता. त्याची साक्ष देणारा हा देवाच्या पायरीचा दगड आहे. या देवाच्या पायरीपासून आपण निसर्गरम्य वातावरणात विविध पक्ष्यांचे निरनिराळे आवाज ऐकत स्टीप क्लाइंब चढत पुढे मंदिरासाठी मार्गस्थ होत होतो. गावाकडील पहाटेची सुंदर स्वच्छ अशी हवा, मनोरम्य वातावरण हे पाहत असतानाच आपण गायमुखाजवळ पोचतो. गायमुखाजवळ एक नंदी जणू महादेवाची प्रतीक्षाच करत आहे अशा स्वरूपात बसलेला आहे. इथेच वाटसरूंसाठी पिण्याच्या पाण्याची सोय देखील केलेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार झाडी, नयनरम्य दृश्य, विविध प्रकारची फळं आणि फुलझाडं, पक्षी आणि तसेच वनचर प्राण्यांचा आपल्याला इथे पाहायला मिळतात. रस्त्याच्या दुतर्फा असलेले हे सुंदर वातावरण पाहत मला एक गोष्ट आठवली की आम्ही लहान असताना इथून या वाटेवरून जात असताना अनेक लहान थोर, अबालवृद्ध अजूनही या प्रवासामध्ये, या यात्रेमध्ये सामील होण्यासाठी गावोगावातून येत असतात. ही वाट तशी भरपूर जणांच्या ओळखीचीच, पण वर्षाच्या इतरत्र दिवशी या वाटेवरती अतिशय शुकशुकाट असतो. जर आपल्याला निसर्गरम्य वातावरणामध्ये, निसर्गाच्या सानिध्यात थोडासा वेळ एकांत हवा असेल तर आपण कणकेश्वर देवस्थानाला नक्कीच भेट द्यावी. इथलं आल्हाददायी आणि प्रसन्न वातावरण तुमचं मन तृप्त, येणाऱ्या सर्व वाटसरूंना इथे असणारे महादेव दर्शन देतात. वाटसरू मात्र उतरत असताना परतीच्या प्रवासात ह्या महादेवांचं, पार्लेश्वर महादेवांचं नक्कीच दर्शन घेतात.
पुढे आपला प्रवास सुरू असताना सोबत विविध प्रकारचे पशुपक्षी, गाय, बैल, श्वान आणि श्वापद सोबतच काही पक्षी निरनिराळे पाहत असताना आपण श्री क्षेत्र कनकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मुख्यद्वारापाशी पोचलो. मुख्यद्वारापाशीच लागून असलेल्या श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊन त्याच्या जवळच असणाऱ्या ब्रह्मकुंडाला आम्ही भेट दिली. ब्रह्मकुंड हे अतिशय सुंदर, स्वच्छ आणि देवस्थानातर्फे राखीव केलेले आहे. इथे जवळचे वाटसरू पाणी पिण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी थांबत असतात. देवस्थानासोबत पोचल्यावरच आम्हाला इथे तुळशी लग्नाचा आस्वाद घेता आला. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोरच भलं मोठं असं सुंदर तुळशी वृंदावन, एक सुंदर कोरीव आणि छान प्रकारे रंगवलेली दीपमाळ, जुनी ज्योत आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या पायऱ्यांपाशी मोठे मोठे शिव आणि जय विजयांच्या प्रतिमा आहेत. मंदिराच्या आत खांबांवरती विविध प्रकारचे सुरेख पक्षी, मोर, गरुड, पोपट यांचे सुरेख आणि अप्रतिम असे चित्र आपल्याला पाहायला मिळतात. सभामंडप हे अतिशय सुनियोजित, सुशिक्षित, सुशोभित अशा पद्धतीने नक्षीकाम करून रंगवलेलं आणि सजवलेलं आहे. सभामंडप अतिशय भव्य दिव्य असून यात्रेकरूंसाठी रांगेची इथे व्यवस्था केलेली आहे. सभामंडपाबद्दल सांगायचं झालं तर इथे विविध प्रकारचे पशुपक्षी, रंगरंगोटी आणि देवी देवतांच्या मूर्ती आपल्याला सभामंडपात भव्य असं घंटा दर्शन आपल्याला दिसतं. तसेच जुन्या कलाकृतींपैकी एक प्रमुख म्हणजे 3D आर्किटेक्चरचा नमुना असलेले शिव आणि पार्वतीची सुरेख अशी मूर्ती आपल्याला सभामंडपाच्या एंट्रीपाशी पाहायला मिळते. ह्या दोन्ही मूर्तींचं स्वरूप असं की हे 3Dमध्ये काव केलेले आहेत, म्हणजेच यांना थर्ड अँगल आहे आणि ते अतिशय सुनियोजित आणि सुशोभित करण्यात आलेले आहेत. सभामंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आपल्याला भव्य असा चांदीचा नंदी पाहायला मिळतो. नंदी यात्रेच्या निमित्ताने चांगलाच गणरायाच्या दर्शनासाठी पुढे आपण गणरायाची अत्यंत सुशोभित करणारी मूर्ती पाहिल्यानंतर आपण महादेवांचं दर्शन घेतलं. महादेवांची शिवलिंग अतिशय नयनरम्य पद्धतीने बेलफुलांनी सजवलेली होती. मंदिराच्या बाहेरच आपल्याला श्री क्षेत्र आवास येथील नागोबाच्या देवताचं दर्शन झालं. नागोबाची देवता ही पालखी स्वरूपाने दरवर्षी नियमित स्वरूपाने यात्रेसाठी येत असते. मंदिराचं बांधकाम हे पेशवेकालीन असून आपल्याला इथे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्याचा अनुभव येतो. मंदिराचा कळस हा संपूर्णतः सोन्याचा असून त्यावर फडकणारी केशरी ध्वजा हे मन मोहित करून देते. मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला तीर्थाप्रमाणे एक मोठी पोखरण पाहायला मिळते. यामध्ये असलेलं शुद्ध आणि थंड जलाचा वापर दैविक, धार्मिक आणि इथे असलेल्या स्थानिक लोकांच्या कामासाठी केला जातो. मंदिरावरती विविध प्रकारचे शिल्प, पार्वती आणि महादेवांचे विविध नक्षी आणि मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच शिरवली गावातून आलेली देवांची पालखी यांना आम्ही भेट दिली. आता वेळ झाली होती श्री क्षेत्र आवास येथील नागोबा देवताच्या मूर्तीची स्नानाची. नागदेवता दरवर्षीप्रमाणे येथे पोखरणीमध्ये आंघोळीसाठी येत असते आणि या आंघोळीचं स्नानाचं एवढं पावित्र्य आहे की दरवर्षी नागदेवतेला या पोखरणीमध्ये स्नान घातलं जातं, तिची पूजा अर्चा केली जाते आणि त्यानंतर पालखीमधून नागदेवतेची, त्यानंतर कनकेश्वर देवस्थानाची पालखी आणि यात्राला सुरुवात होते. पोखरणीबद्दल सांगायचं झालं तर मंदिराच्या इतिहासापासून या पोखरणीची आख्यायिका आहे. मंदिरासाठी जो कातळ शिल्प वापरलेला आहे ते याच पोखरणीतून काढलेलं असावं. त्यानंतर पावसाच्या पाण्याने हे पोखरण आज तागायत अविरतपणे या देवकार्यासाठी
अर्पित आहे. नागदेवतेच्या स्नानानंतर पूजा अर्चा करून विधिवत नागदेवता आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघाली. छान संबळ आणि नागदेवतेच्या प्राचीन वाद्य परंपरेतून नागदेवता ही तिच्या पालखी यात्रेसाठी प्रस्तावित झाली होती. मंदिराच्या समोर असलेली दीपस्तंभ माळ ही रात्री सूर्यास्तानंतर प्रज्वलित केली जाते. या प्रथेनुसार इथे कापडाचा आपल्याला काकडा पाहायला मिळाला. या काकड्याला संपूर्ण 1.5 ते 2 मन तेलाने भिजवून वरती दीपस्तंभावरती चढवले जात होते. जुन्या पद्धतीने दीपस्तंभावरती चढण्याची ही थरारक पद्धत पाहून अक्षरशः अंगावर काटा आणि मनात प्रचंड देवी भावना जागृत झाली. एकामागोमाग एक हे गावकरी मंडळी दीपस्तंभावरती सरसर चढू लागले. त्यांच्या या नियोजनाने मावळ्यांची रॉक क्लाइम्बिंगची पद्धतच आमच्या लक्षात आली. एकमेकांना सहकार्य करू या पद्धतीने 2 मन तेलाची कॅपॅसिटी असणाऱ्या या दीपस्तंभावरती तेलाच्या डब्याने चढवण्यात आलं. एकमेकांना सहकार्य करत पूर्ण शिस्तबद्ध पद्धतीने हे तेल वरती चढवण्यात येत होतं आणि सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर हे दीप प्रज्वलित करण्यात येणार होते. महाराज की जय, भैरवदेव महाराज की जय. थोड्याच वेळात आम्हाला श्री क्षेत्र देवस्थान कणकेश्वर महादेवाची पालखी मिरवणूक पाहण्यास मिळाली. या पालखी मिरवणुकीमध्ये श्री क्षेत्र आवास येथील नागोबा देवाची मूर्ती, श्री क्षेत्र देवस्थान कणकेश्वर महादेवाची पालखी यात्रा आणि शिरवली गावातून आलेली पालखी यात्रा याचा आम्हाला अनुभव घेता आला. संपूर्ण देवालयाला आणि पोखरणीच्या मागून 5 प्रदक्षिणा दरवर्षी यात्रेमध्ये या पालखी समूहात केल्या जातात. आम्ही त्याचा आस्वाद घेतला. विविध परंपरा, विविध रीतिरिवाज आणि विशिष्ट प्रकारचे असे गायन, नृत्य आणि भजन संस्कृतीचं आम्हाला यामध्ये दर्शन झालं.
कीर्तन आणि प्रदक्षिणा संपवून सर्व पालख्या या विश्रांतीसाठी गेल्या. तिथे आम्ही सर्व पालख्यांचं व्यवस्थित दर्शन घेतलं आणि देवाची आज्ञा करून या निरोप घेऊन आम्ही पायऱ्या उतरण्यास सुरुवात केली. तर अशा प्रकारे हा देवस्थान श्री क्षेत्र कणकेश्वराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, महादेवाचं दर्शन कसं झालं याबद्दल आम्हाला नक्कीच कळवा. सर्व भक्तिमय वातावरणात आता तुमचा निरोप घेतो. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो.